मजदास करी त्यांचा मजदास करी त्यांचा संत दासांच्या दासांचा मग होत कल्पवरी सुघे गर्भवास हरी निचवृत्ती काम परिमुखी तुझे नाम मग होत कल्पवरी सुखे गर्भवास तुका म्हणे सेवे माझे संकल्प मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी महायुग पीठे तटे भीमरथ्यावरं पुंडरीकाय गातुं इंद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् कलावद्य जीवोद्धरार्थावतारम् कलङ्काङ्कतेजोधिकामोरिवक्त्रं खलानीशवाला पुनोदारदीक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा एक शहाणा शिकलेला कीर्तनकार की ज्याने थोडस संगीताची साधना केलेली आहे. आपण खूप छान गायला बरं का. आता मी थोडस वेगळं बोलतोय. तो आपल्या कीर्तनाची मांडणी करत असताना तो एका एका क्रमाने जात असतो की त्याला माहिती की मला काय आता करायचं आहे, त्याच्यानंतर काय करायचं आहे. अगदी शेवटचीच पंगत पहिलीच जर झाली तर वाढायला काही शिल्लकच राहणार नाही. साधारणतः भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये सुरुवात करत असताना शुद्ध स्वरांनी पुढे पुढे जायचं असतं. मी जे गायलं त्याला खूप राग म्हणतात. सा रे रे ग, हे काय, हे सुरुवातीचा मांगल्य आहे. हळूहळू भारतीय संगीत आपल्याला असं सांगतं की पुढे थोडेसे कोमल स्वर लावा म्हणजे अजून गांभीर्य येईल, आणि शेवटी सगळे कोमल स्वर लावा म्हणजे त्याच्यानंतर काहीच नाही. जर सुरुवातीलाच आपण शेवटचेच कोमलचे स्वर लावले तर आता पुढे काय गाणार, तर ते इतकं गोड असतं
सारे गम प ध मगरे ध प मगरे निधनी सा, त्याला म्हणतात किरवाणी. आणि हा किरवाणी राग आहे भैरवीच्या दोषात. भैरवीची संगती कीर्तनाच्या एकदम शेवट आहे. किरवाणी त्याच जातीतला आहे. पुन्हा हळूहळू हळूहळू तिकडे जायचं. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, करुणा करा दया, ध्येयं सदा परिभवग्नमविष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपाल भवातिभूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदेवा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. शरण शरण एकनाथा चरणी माथा ठेविला, नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. वा मज दास करी त्यांचा. सिटिंग अतिशय सुंदर लागली बरं का, त्याच्यात बिघड करू नका, छान लागलाय. जे चांगलं आहे ते चांगलंच आहे. मज दास करी त्यांचा, संत दासांच्या दासांचा, मग होत कल्पवरी सुखे गर्भवास. हरी प्रस्तुत प्रत्ता. चिंतन रूपी सेवेसाठी जो अभंग आपल्या समोर वाचून दाखवला, अथवा या गुणीजनाने राग जोग मध्ये गाऊन दाखवला. गोड राग आहे तो. हा अभंग तृषार्थ दिन वत्सल सच्चिद आनंद स्वरूप सर्व हृदयस्थ विश्वसंत श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायातील सर्वोत्कृष्ट पद या शब्दांच्या द्वारे त्याची मागणी, त्याची याचना, त्याची प्रार्थना महाराज या मंत्ररूप शब्दांद्वारे करतात. भगवंत आणि संतांचं एकत्रीकरण ज्या अवतारामध्ये झालं, तिन्ही देवतेंचं एकत्रीकरण ज्या अवतारामध्ये झालं, मी पुढे बोलणारच आहे. असे गुरु तत्व भगवान दत्तात्रय, संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज. खर तर या सर्व नावांची सार्थकता या व्यासपीठावर मला वाटते. शांती ब्रह्म एकनाथ महाराज, वैराग्य राग रसिक तुकोबराया शांती ब्रह्म एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सकल संतांची मांदियाळी, वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत रुक्मिणी प्राण संजीवन भक्त वांछा कल्पतरू
करुणा सिंधू कृपा सिंधू करुणा सिंधू कृपा सिंधू दीनबंधू करुणा वरुणालय सच्चिदानंद घन पांडुरंग परमात्मा यांच्या असीम अपार हेतुकी दयेमुळे कृपेमुळे अनुकंपेमुळे या शब्दांना वेगळे अर्थ आहे बरं. या एका एका शब्दासाठी एक एक कीर्तन होईल परत. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष म्हणजे तरी काय हो, शीर्ष म्हणजे काय, वरचा सर्वोत्कृष्ट, आणि मार्ग म्हणजे रस्ता. ज्या महिन्याने आम्हाला सर्वोत्कृष्ट मार्ग दाखवला हा मार्गशीर्ष महिना आहे. आणि म्हणून भगवंत असं म्हणतात की 12 महिने आहेत, पण त्या 12 महिन्यामध्ये जर माझी विभूती काय असेल तर मासानाम. ज्ञानेश्वरजी आपण थोडं पुढे इकडे थांबा, नाही तर मला सारखं मागं पाहावं लागेल. म्हणजे हे सगळे माझे परिचयाचेच आहेत, पण तुम्ही थोडे जास्त परिचयाचे आहेत. मग कोणीतरी एक श्रोता समोर असायला पाहिजे परीक्षितीसारखा. हा छान. म्हणजे मला असं मागं मागं पाहावं लागणार नाही. हे म्हणते मागं काय पाहतो. मासाना मार्गशीर्षोहम. भगवंत असं म्हणतात की 12 महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना ही माझी विभूती आहे. अशा या पवित्र महिन्यामध्ये भगवंत दत्तात्रयांच्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने हा होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या निमित्ताने या 7व्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेसाठी अतिशय मंगलमय वातावरणामध्ये, मंगलमय समयामध्ये, मंगलमय चेहऱ्याने आपण सर्वजण या ठिकाणी समुपस्थित झालेलो आहोत. संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने आणि रहिवासाने पुनीत झालेली ही, मला फक्त ज्ञानेश्वर म्हणायला कसं तरी वाटतंय, म्हणून मी शब्द जोडतोय. श्री ज्ञानेश्वर माऊली किंवा श्री ज्ञानेश्वर बस्ती आणि त्यातील जारकरवाडी या ठिकाणी अनेक वर्षापासून महापुरुषांच्या कृपा आशीर्वादाने भगवंताच्या असीम अनुग्रहाने सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह किती वर्ष बरं? 38 वर्ष आहे. अगदी 37 वर्षापासून सुरू असलेला आणि यावर्षी 38वे वर्ष संपन्न करणारा हा सप्ताह सर्वांच्या सहकार्याने अतिशय उत्सवपूर्ण आणि उत्सवपूर्ण वातावरणामध्ये संपन्न होत आहे. आजच्या या जागराच्या निमित्ताने आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या श्रद्धापूर्वक अंतःकरणाने समुपस्थित झालेलो आहोत. सर्व गावकरी मंडळी यांच्या आज्ञेनं आणि श्री ज्ञानेश्वरजी विधाटे यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग मला प्राप्त झालेला आहे. आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. धरी अवतार कीर्तन झालंच मला वाटतं अगोदर, बरोबर. भगवान दत्तात्रयांचा जन्म उत्सवात झाला. एक एक वाक्य बघा किती गोड आहे, कारण ज्याच्या लग्नाला गेलो त्याचे मंगलाष्टक गायला पाहिजे. आणि दत्तात्रय भगवंत काय एका कीर्तनात आवरणार आहे का? भगवान दत्तात्रयांच्या चरित्राचा एवढा विस्तार आहे, तत्वज्ञानाचा एवढा विस्तार आहे. ज्ञानेश्वरजी खरं एक दिवस नाही, असे 7 दिवसाचे 7-8 सप्ताह करावं लागतील, तेव्हा दत्त सांगून थोडेसे सांगून होतील, संपणार नाही. दत्त भगवंत काय आहे, एक एक सूत्र सांगतो फक्त, एक एक सूत्र. दत्त भगवंत हे चमत्कार दाखवणारं दैवत नाही, तर समजदार बनवणारं दैवत आहे. आता हे एक एक वाक्य याचा विस्तार जर करायचा तर खूप मोठा होईल. लोक दत्त भगवंताकडे जातात कशासाठी? चमत्कारासाठी. पण हे दैवत चमत्कार दाखवणार नाहीये, तर जीवनाला समजदारी देणार आहे. अजून कशी समजदारी देणारी आहे? या जगामध्ये तो मोठा नाहीये की ज्याच्यावर कुणी मोठं बसलेला नाहीये. जगात तो मोठा आहे की ज्याच्यावर कुणीतरी खूप मोठा बसलेला आहे. हे शब्द किती कळतात काय माहिती आपल्याला? जगामध्ये तो मोठा आहे की ज्याच्यावर अजून कोणीतरी मोठं बसलाय. अभंगाचं माझे धोरणच ते आहे पुढचं. दत्तात्रय भगवंत असं म्हणतात की मला गुरु दत्त. तुम्ही आता पुढे बसले, थोडं इकडे लक्ष द्या बरं का. तुम्ही तिकडं पाहिलं की मला असं वाटतं कीर्तनापेक्षा जास्त महत्वाचं तिकडं काहीतरी. कारण असं आहे, कथा कीर्तन ही एक लावलेली चाचणी आहे. या
भगिनींना कळेल की चाचणी लागली तर लागते, लागली नाही तर दिवस दिवस लागत नाही. तसं हे कथा कीर्तन म्हणजे तुम्ही टीव्ही किंवा रेडिओ लावून दिला नाही, मी कुठेही पाहिल, मी काहीही करीन, तू तुझं बोलत राहा, असं होणार नाही बरं. आणि अजून मी आपल्याला एक म्हणजे आकस बुद्धीनं नाही, अगदी प्रार्थनापूर्वक सांगे ना, की जर आपल्याला थोडासा कंटाळा आला तर फिरून या आपण. माझं कुणालाच आग्रह नसेल. खरं तर हे कीर्तन, हे शब्द इतके अमोलिक आहे की उपनिषद असं म्हणतं की काहींच्या कानापर्यंत ते जात नाहीत. श्रवणायापि बहुवीर योन लभ्य, अनेकांच्या कानापर्यंत ते शब्द जात नाही. मला असं वाटतं की हे शब्द आपण बळजबरीनं कुणाला देऊ नये. म्हणजे आकस बुद्धीनं नाही, कुणाला डोक्यात ठेवून नाही. आपल्याला जर असं वाटलं ना की बोर होतंय बाबा, थोडस बसू नका, थोडस महत्वाचं काम करून या आणि परत थोडस फ्रेश वाटलं की येऊन बसा. म्हणून माझे असा आग्रह नसेल बरं का कुणाला की बसायलाच पाहिजे म्हणून. आणि बोर झालं की मला हात वर करा, आपण थांबूया. विठाला विठाला. अजून एक कारण सांगतो मी, आजच्या काळामध्ये 2 तास कीर्तन ऐकणं अवघड आहे. त्याचं कारण असं आहे की आमच्याकडे व्हॉट्सअप आलेत, आमच्याकडे इंस्टाग्राम आलेत, आमच्याकडे फेसबुक आलेत, आणि या सगळ्यांनी काय शिकवलं आम्हाला, आवाज थोडा कमी केला तर चालेल. या सगळ्या यंत्राने आम्हाला काय शिकवलं, फक्त 15 मिनिटाची किंवा 15 सेकंदाची किंवा 30 सेकंदाची रील बघायची. म्हणजे आजचे वैज्ञानिक असं म्हणतात की माणसांची एकाग्रता फक्त 15 सेकंदावर येऊन थांबली. 15 सेकंदाच्या नंतर, 30 सेकंदाच्या नंतर माणसाला एकाग्र जर व्हायचं म्हणलं तर त्याच्या डोक्यामध्ये काहूर माजतं. हे मानसशास्त्र सुद्धा आहे. म्हणून आपण ज्या मोबाईलांना मिरवतो ना पुढच्या खिशांमध्ये, बरं नाही म्हणजे मी तिकडचं बोलतो हा काहीतरी, कीर्तनकाराने तरी ते अगदी त्याचा प्रचार पुढे ठेवून नाही, मला वाटतं त्याच्या खिशामध्ये गाथा असावी, छोटीशी मिळाली तर ज्ञानेश्वरी असावी, नाहीतर गीता असावी. प्रचार करायचा तर याचा करूया, विठाला. साधारणतः मनुष्याची एकाग्रता 30 सेकंदावर आली आहे. आणि मग 2 तासाचं कीर्तन ऐकायचं म्हटलं की पिराचा उरूद भरतो बरं का. म्हणून मोबाईल मोबाईल म्हणजे काय, पागल बनवण्याची प्रक्रिया चालू आहे हळूहळू. आजच्या IT क्षेत्रामध्ये सुद्धा ज्ञानेश्वरी आपल्या की तिथं असा प्रयत्न केला जातो की आता आठवड्यातून तुम्हाला काही तास मोबाईल पासून वेगळा राहता येईल का, त्याचे प्रशिक्षण सुरू झाले आपल्या फार्मास्युटिकल मध्ये. आणि झाले की नाही मला माहिती नाही, पण IT चे माझे अनेक मित्र आहेत, ते असं म्हणतात की शनिवारी आणि रविवारी किंवा त्याच्या अगोदर एखादा 2 तास आता मोबाईल शिवाय राहता येईल का, त्याचे प्रशिक्षण सुरू झाले. कारण कोरोनापेक्षा भयानक रोग येणार आहे 10-5 वर्षाने, आणि त्या रोगाचं नाव असेल मनोरुग्णता, आणि त्याला कारण असेल मोबाईल. म्हणून हे कथा कीर्तन कशासाठी आहे की काहीतरी 1-1.5 तासामध्ये ऐकायचं, भंडारा खायचं, निघून जायचं, त्यासाठी नाहीये. आमची मन आणि बुद्धी आमच्या विरोधात नको जायला. आमची मन आणि बुद्धी यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करायला पाहिजे, त्यासाठी कथा कीर्तन ऐकायचे. विठाला विठाला. महाराजजी मला पहिल्यांदा ऐकताय लोक, मला त्यामुळे वाटतं की माझा विचार त्यांच्यापर्यंत जाईल की नाही माहिती नाही, किंवा तुमची तयारी किती आहे ते मला माहिती नाही, किंवा मी काय करून आलोय ते तुम्हाला माहिती नाही. आता पहिलं कीर्तन जे आहे, नाही पहिलं शेवटचं असू शकतं, त्याच्यात काही शंका नाही. पण आपण एकमेकांना समजून घेऊया थोडस. भगवान दत्तात्रय, थोडासा स्वर द्या काळी 2 त्याच्यामध्ये. भगवान दत्तात्रय हे गुरु तत्व आहे. पण भगवान दत्तात्रय असं म्हणतात की माझ्या ठिकाणी हे गुरुत्व येण्यासाठी काय केलं, मी माझ्या मागे खूप शिष्य फिरत होते असं नाही, मी माझ्या जीवनामध्ये भेटेल त्याला गुरु केला. जो जो जयाचा घेतला गुण, काय शब्द आहे महाराज. खऱ्या अर्थाने दत्तात्रय भगवंताने या सगळ्या विश्वाला युनिव्हर्सिटी करून टाकलं, विश्वविद्यालय करून टाकलं. जर तुमची शिकण्याची वृत्ती असेल तर जगातला प्रत्येक मनुष्य तुम्हाला काहीतरी शिकवतो. जो जो जयाचा घेतला गुण, एखाद्याकडून चांगला गुण घेतला आणि एखाद्याकडून तो गुण घेतला
की तो मनुष्य चुकीचा वागत असेल तर त्या चुकीच्या वागण्याने त्याच्या जीवनामध्ये बरेचसे संकट निर्माण झाले. तसं चुकीचं वागायला नको आपण, म्हणून त्या माणसाला मी गुरु केलं. तर अवघड होतंय का? दत्तनाथ महाराज असं म्हणतात, मी साधूला तर गुरु केलंच, पण मी दारुड्याला सुद्धा गुरु केलं. कशासाठी? दारू पिण्यासाठी नव्हे. दारू पिल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये कशी उद्ध्वस्तता येते हे त्याच्याकडे मी पाहिलं. मी म्हटलं नको रे बाबा आपल्या जीवनामध्ये ते करायला. खरं तर त्याला दत्त उपाख्यान म्हणतात आणि 24 गुरूंचा विचार आहे, तो असा विस्ताराने व्हायला पाहिजे. म्हणून ती आर्ट ऑफ लिव्हिंग आहे, जीवन जगण्याची कला आहे त्याच्यामध्ये. जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु म्या केला जाण. गुरुसी आले अपार पण, जग संपूर्ण गुरु दिसे. संपूर्ण विश्वाला मी गुरु करून टाकलं. आता त्या 24 गुरूंची फक्त यादी देतो आणि परत कधीतरी आपण भेटलो तर त्या 24 गुरूंचं वर्णन विशेषत्वाने पुढे करेल. आकाशो वायू, आकाशो पृथ्वी वायुराकाश, मापोग्निश्चंद्रमा रविः, कपोतो अजगर सिंधू, पतंगो मधुकृत गजः. इथं 13 झाले बरे. आता त्याच्यानंतर 11 पुढचे. मधुहा हरिणो मीन पिंगला. पिंगला ही वेश्या आहे. त्या वेश्येला सुद्धा मी गुरु केले. का अलौकिक हे चरित्र आहे. निवांत बसून डोक्यावरची टोपी खाली गुडघ्यावर ठेवावी लागते आणि वक्ता आणि श्रोत्याने एकत्र बसायचं, सांगायचं तू पण बस मी पण बसतो, आता करूया चिंतन. असं चिंतन असतं बरं ते. पिंगला कुरुरोर भग, टिटवीला सुद्धा मी गुरु केलं. अर्भकाला, लहान लेकराला सुद्धा मी गुरु केलं. किती गोड असेल. कुमारी, एका कुमारी मुलीला सुद्धा मी गुरु केलं. तेवढं सांगतो फक्त, कारण महिला मंडळ भरपूर जास्त आहेत म्हणून सांगतो. कुमारी पर्यंत आलो आपण, फक्त एवढं लक्षात ठेवा. कीर्तनामध्ये होऊन गेलं नाही ना हे. आता जे सांगतोय दत्त जन्माच्या कीर्तनात झालं नाही ना हे. झालं असेल तर रिपीट करायला नको आणि सांगत जा कीर्तन करायला. झावरा महाराज आता पुढचं सांगा, सांगायचं. कुमारीला गुरु केलं. का केलं बघा. एक 16-17 वर्षाची तरुणी, घर अतिशय चांगलं होतं. चांगलं होतं म्हणजे सुसंस्कारी होतं. आई वडील सुसंस्कारी होते. मुलगी सुद्धा त्या संस्कारामध्ये मोठी झालेली. तिला सगळ्या मर्यादा माहिती होत्या. मुलगी उपवर झाली. 16 वर्षाची म्हणा, उपवर झाली. तिला पाहण्यासाठी पाहुणे आलेत. दत्तात्रय भगवंत सांगतात तिला पाहण्यासाठी पाहुणे आले, परंतु योगायोग घरातले माणसं लग्नासाठी निघून गेले त्या दिवशी. आता पाहुणे आल्यानंतर तिला माहिती होतं अतिथी देवो भव. घरामध्ये आलेला अतिथी हा देव आहे. एक लक्षात घ्या बरं का. शिक्षणाने हुशारी मिळते आणि संस्काराने जीवनामध्ये आतलं ज्ञान फुलत असतं. पाहुणे तिला पाहण्यासाठी आले की तिने विचार केला की पाहुण्यांचं आदरातिथ्य करायला पाहिजे. पाहुणे बाहेर बसलेले होते. जुना काळ, जेवण करायचं परंतु घरामध्ये काही नाही. भात आता नाहीये. मग तिनं काय केलं, त्या आवरणाने युक्त असलेले साळच म्हणतात का तिला, का भातच म्हणतात, साळ म्हणतात. ती साळ तिनं एकत्र केली किंवा त्या पेवातून काढली आणि त्या काळामध्ये त्या तांदूळाला साफ करण्याचे वेगळे काय उपकरण नव्हते. तिने हातामध्ये मुसळ घेतला आणि खाली काय असतं ते उखळ आणि मुसळ. त्या उखळामध्ये तिनं ते टाकलं आणि मग मुसळाने ती त्याला कांडण करायला लागली. बरोबर, कांडण करायला लागले. पण ती जुन्या काळातली मुलगी असल्या कारणाने तिच्या हातामध्ये बांगड्या होत्या. जुन्या काळातले होते म्हणून तिच्या हातामध्ये काय होत्या. हे आता आजी माझ्या समोर बसल्या, किती बांगड्या हात भरून, किती चांगला वाटतंय. खर तर मुलींनी आजच्या काळामध्ये बांगड्या काढून टाकल्या तो त्यांचा प्रश्न आहे. पण एक जाता जाता वाक्य आहे का, मुलींनी मुलांसारखं होणं याचा अर्थ असा की मुली स्वतःच मान्य करतात की मुलं आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. अरे मुलीचं एक सौंदर्य आहे. मुलीचं काय सौंदर्य आहे, लांब सडकतीचे केस असावेत, डोळ्याला काजळी लावावं, तिनं चांगला शृंगार करावा. कारण शृंगार, मार्दवता, प्रेम हे स्त्रीचे गुण आहेत. पण तिनं ते सगळं सोडून दिलं आणि ती माणसासारखी राहायला लागली.
गोष्ट सांगतो, गोष्टीत गोष्ट. कीर्तनामध्ये पुढे एक पोरग बसलेलं होतं, खूपच हालचाल करायला लागलं. आता कीर्तनकाराला त्याचा त्रास व्हायला लागला थोडासा. ते म्हटलं, अहो हे पोरग कोणाचं आहे, कार्ट कोणाचं आहे, सारखं हालचाल करताय. मागे एक व्यक्ती बसलेला होता, तो म्हणला, महाराज ते पोरग नाही पोरगी आहे. महाराज ते पोरग नाही पोरगी आहे. तो म्हटला, असं मग तुम्ही तिचे वडील आहात का? मागे बसलेल्या व्यक्तीला विचारलं, तुम्ही तिचे वडील आहात का? म्हणजे नाही नाही, ईश मी तिची आई आहे. म्हणजे बहुतेक वेळा आता एवढं आधुनिकीकरण असं आलं की पुरुष कोण आणि स्त्री कोण हेच कळू नये. बरेचसे पुरुष मागून पाहिले की ते स्त्रियाच वाटतात, मग पुढून गेल्यावर कळत हे पुरुष आहेत म्हणून. पुण्यात फिरतात ते एवढ्याले केस करून. आणि स्त्रियांना पाहिलं तर वाटतं तो पुरुष आहे का, मग लक्षात येतं की हा स्त्री आहे. म्हणून एक जाता जाता वाक्य सांगतो आपल्याला, या जगामध्ये देवाने स्त्रीचं एक सौंदर्य निर्माण केलं आणि पुरुषाचा बाणेदारपणा तयार केला. ज्या दिवशी या जगातल्या सगळ्या स्त्री पुरुषासारख्या वागायला लागतील ना, त्या दिवशी जगातलं प्रेम, करुणा, सौंदर्य संपून जाईल. म्हणून प्रार्थना आहे माझी, या जगामध्ये जी करुणा आहे ना, या जगामध्ये जे प्रेम आहे ना, या जगामध्ये माणसं एकमेकांच्या जवळ जातात, कुटुंब टिकून आहेत, ते स्त्रियांच्या ठिकाणी असलेलं स्त्रीत्व आहे. बायांना माणसं करू नका. आमच्याकडे शब्द आहे बाया माणूस. बाया माणूस नाही, बाया बायाच राहायला पाहिजे आणि माणूस माणूस राहायला पाहिजे. आता जाऊया तिकडं आपण. दत्त भगवंत माझ्या डोळ्यापुढे असल्या कारणाने थोडस येत आहे बरं का ज्ञानेश्वरजी. आता परत या मी कुठून निघालो होतो, ती मुलगी दत्त भगवंताच्या अवतार काळातली ती मुलगी, तिच्या हातामध्ये भरपूर बांगड्या. आणि मग जेव्हा त्या वाजायला लागल्या, तिनं विचार केला ती शहाणी होती. कारण ती फक्त यम ई आणि वागण्याची अक्कल नाही अशी नव्हती ती. तिला खरोखर त्याला आपण म्हणतो शहाणपण होतं तिच्यामध्ये. तिने विचार केला, जर ह्या बांगड्यांचा आवाज आला तर घरामध्ये आलेल्या पाहुण्यांना कळेल की यांच्या घरामध्ये तांदूळ पण नाही, माझ्या आईवडिलांची इज्जत जाईल ना. काय केलं मग तिने, हातामध्ये ज्या 10 बांगड्या होत्या त्यातल्या 5-5 काढून टाकल्यात आणि परत ती कांडण करायला लागली. खन 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 खन. पण आवाज यायलाच लागला अजून, कारण 5-5 बांगड्या होत्याच. मग तिने विचार केला की आता काय करूया, 2-2च ठेवूया, 2-2 ठेवूया. आणि परत कांडण सुरू झालं. पण तरीही त्या 2 बांगड्यांची किन 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 आवाज यायला लागला. मग तिने विचार केला, त्या 2-2 बांगड्यातली सुद्धा एक बांगडी तिने काढून ठेवली. आता किती राहिली, 1. आता ते कांडण करत असताना बांगडी काय वाजेल. दत्तात्रय भगवंत भिक्षा घेण्यासाठी तिथं आले होते. त्या पुरीची सगळी लीला त्यांनी पाहिली आणि ते म्हणले तिला मी गुरु केलं. का बरं, का बरं म्हटले, 10 माणसं जर असेल तर माणसं गप्पामध्ये आणि व्यर्थ गोंधळामध्ये कितीतरी काळ घालून टाकतात. 2 जण असेल तरी निंदेमध्ये वेळ घालवतात. ज्याला परमार्थ करायचा आहे त्यांनी या सगळ्या लोकांचा बाजूला त्या करून एकांतामध्ये साधना करावी, हे मी त्या मुलीकडून शिकलो. विठाला विठाला मधुहा हरिणो मीन पिंगला कुरुरोर्भक कुमारी. येतो ना तुम्ही, कुमारी शरकृत सर्प ऊर्णनाभी सुपेश कृत. असे 24 गुरु मी माझ्या जीवनामध्ये केलेत आणि त्याचा परिणाम असा झाला. मी पुढे सांगणार आहे आपल्याला, या अभंगात येणार आहे. जो उपक्रम केला त्याचा उपसंहार कीर्तनाच्या शेवटी मी करेल. आता फक्त तोपर्यंत थांबा, आपण अर्धा तास राहिला. असे दत्तात्रय भगवंताची आज जयंती आहे, अर्थात जीवनाला विशाल करा. अजून एक, भगवान दत्तात्रय जे आहेत ते 3 अवतारांचं एकत्रीकरण आहे, बरोबर. ते 3 अवतार कोणते बरं, ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश. काय याचा अर्थ, काय याचा अर्थ. ब्रह्मदेव म्हणजे निर्माण करणारा, विष्णू म्हणजे पालन करणारा आणि शंकर म्हणजे नाश करणारा, प्रलय करणारा. किती गोड आहे बघा. या जगामध्ये सगळे काम असेच चालतात, बरोबर की नाही. पहिल्या दिवशी हा मंडप निर्माण झाला, अर्थात ते ब्रह्मदेवाचं कार्य होतं. 7 दिवसापर्यंत हा मंडप राहिला, हे कुणाचं कार्य होतं, विष्णूचं कार्य होतं. काला झाल्यानंतर इथंच ठेवणार काय, मग काढणार आहे. अच्छा, ठेवणार नाही ना, ठेव म्हणलं तरी ठेवणार नाही.
अर्थात शेवटच्या दिवशी परत मंडप काढून नेणं याचा अर्थ काय आहे? महेश आहे. बघा, आम्ही आमच्या जीवनामध्ये जेव्हा काही काम करतो ना तेव्हा आम्ही ब्रह्मदेव असतो. आम्ही केलेल्या कृतीचं संगोपन करतो तेव्हा आम्ही विष्णू असतो. दोन्ही गोष्टी जोडतात, समजा दोन्ही गोष्टी जमतात. पण जे गोष्ट निर्माण केली ना त्याला सोडून द्यायचा अवघड पडतो. एखाद्या पदावर जरी मनुष्य बसला तरी लोकांना ओढून काढावं लागतं त्याला. आता तो म्हणतो फेविकॉल को जोड आहे, तुटेगा नाही, आता नाही सोडणार मी त्याला. पण दत्तात्रय भगवंत असं म्हणतात, जे निर्माण केलं त्याला पालनही करता यायला पाहिजे, निर्माणही करता यायला पाहिजे, पालनही करता यायला पाहिजे, आणि योग्य वेळ आली की सोडूनही देता यायला पाहिजे. जेव्हा तुम्हाला निर्माणही करता येईल, पालनही करता येईल, आणि त्याचे अटॅचमेंट ज्याला म्हणतो आपण. आजच्या काळामध्ये दुःखी काय माणसं, मला लय आठवण येते त्याची, लय तिची आठवण येते. शंकर आला नाही तुझ्यामध्ये, सगळ्यामध्ये राहा पण गुंतू नको कोणामध्ये, त्याचाही नाश करता यायला पाहिजे. ज्याच्यासाठी मी हे सगळं केलं ते मला काहीच म्हणत नाही, अरे सोड, हृदयाने सोड त्याला. दत्तात्रय भगवंत असं म्हणतात, निर्माण करा, पालन करा, आणि योग्य वेळ आला तर त्याला सोडून द्या. दत्त बाहेर नाही, दत्त तुमच्यात आहे. काय गोड आहे. तीन शिरे सहा हात, तीन शिरे सहा हे तीन शिर म्हणजे काय? निर्माण करण्याचं एक शिर आहे, पालन करण्याचं एक शिर आहे, आणि सगळं निर्माण केलं तर त्याच्या अहंकाराचा नाशाचं तिसरं शिर आहे. तुकाराम महाराज म्हणतात, दत्तात्रय भगवंताकडून मी हे शिकलो, आणि म्हणून तर तया माझे दंडवत, तया माझे दंडवत, सारे बगलेली गाण्यासारखं बरेच दिवसानंतर भेटलं. खूप मशीन मोठे असून जमत नाही, थोडस मशीन असू द्या तर तो ऑपरेटिंग करता येणार नाही. माणसांना असं वाटतं की भरपूर मोठं आणलं म्हणजे ते दिसतं मोठं, फक्त जमायला पाहिजे. चांगलं जमलं. सारे ग सागे रे सागे रे ग सागे सारे ग रे सागे रे सागे रे सा, तया माझे, तया माझे, तया माझे दंडवत, तया माझे, तया माझे, तया माझे, तया माझे दंडवत, तया माझे दंडवत, काठे चोरी पुढे श्वान, काठे चोरी पुढे श्वान, पुढे श्वान, पुढे श्वान, श्वान. टाळी वाजवताना त्याच्या दम नाही हो टाळीमध्ये. जोरात वाजव बरं. हा, ते जोरात माझ्यासाठी नाही, कारण टाळी वाजवण्यासाठी जसे हात मोकळे असावे लागतात तसं मन हे मोकळं असावं लागतं. आणि अजून एक सांगू का आपल्याला, या जगामध्ये दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होणं सोपं आहे, दुसऱ्याच्या आनंदामध्ये सहभागी होणे या जगातली सगळ्यात अवघड गोष्ट झाली आहे. म्हणून जिथं जिथं आनंद होत असेल ना, जिथं जिथं चांगलं वाटत असेल ना, मनमुराद जगा आणि ते व्यक्त व्हा. अशा या दत्तात्रय भगवंताला आपण नमन करूया. आणि या निमित्ताने उपस्थित असलेल्या सर्वच वैष्णव जनांना मी नमस्कार करतो, वंदन करतो. खरं तर ते आपले पहिलेच गायक मला असं म्हटले, त्यांनी मला हा शर्ट धरला माझा, म्हणजे ओळख बघा महाराज.
आता मला लवकर ओळखलं नाही, पण ते जोरात धरल्यामुळे मला लगेच म्हणावं लागलं ओळखलं म्हणून. मला आता ओळखलं म्हणलं नाही तर म्हणलं चिमटा अजून बसेल जोरात. मग चिमट्याहून ओळखलं की तुम्ही पारगावचे आहात. बरोबर, प्रेम आहे त्यांचं. तसं पारगावला मला वाटतं की एक 3-4 वर्षापूर्वी आपली भेट झाली होती. 2-3 कीर्तने झाले होते. 3 झाले. 3 म्हणजे मग आलं परत दत्तात्रय भगवंतावरच. असे हे पारगावची भजनी मंडळी. आनंद वाटला मला की आपल्याला कोणी आयात करावं लागलं नाही शक्यतो. आणि खरं तर असं आहे की स्थानिक याच्यामध्ये भजनी मंडळ बनारच माझे चांगलं, खूप चांगल्या पद्धतीनं. तर आपल्याला धन्यवाद आहे की आपण ही भजन परंपरा पुढे घेऊन चाललात. आणि मग सुरुवातीला मी जे बोललोय ते आपल्याला कळतंय म्हणून लढीवाळ म्हणून बोललो बरं का, अन्यथा मानू नका. त्याचबरोबर आदरणीय नुसते महाराष्ट्रातलेच नव्हे तर भारतातील ख्यातनाम मृदंग वादक श्री सुकतजी मुंडे ते म्हणत असताना कानाला हात लावत असतात. मी लावत जाईल इथून पुढं. खर तर ही चांगली परंपरा आहे. देवाच्या पुढे गेलो की आपण कानाला हात लावतो. याचा अर्थ असा की महापुरुषांच्या पुढे जात असताना मर्यादा असायला पाहिजे. किती छान आहे. असे सुकतजी मुंडे यांचे कृपा पात्र शिष्य, आवडते शिष्याचे मंगेशजी खैरनार हे योगायोगानेच आपल्या इथं आलेले आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. मृदंगाची साथ कशी असायला पाहिजे ते अशी असायला पाहिजे. नाहीतर मृदंग बडवणं म्हणजे मृदंग वाजवणं नाहीये. नाद निर्माण व्हावा. नाद ब्रह्म आहे ते. आणि आपलं जेवढं कौतुक आहे ना त्याच्यापेक्षा 2% जास्त कौतुक काय ना महाराजांचं. मृदंग पहिले वाजवत होते ते विजय महाराज. बऱ्याच दिवसानंतर माझ्या मनाला आल्हाद होईल असं आचरण मला दिसलं. कारण आजचा काळ असा झाला की एकदा आपण तिथं बसलो की मग उठतच नाही माणसं. म्हणजे मी असे पक्वादी वाद पाहिले की त्यांचा दागिनता सुद्धा उलटा पडतो. किती मोठा पक्वाजा जर आला तर ते बाजूला सरकत नाहीत. ही अध्यात्माची पद्धती नाही, ही राजकारणाची पद्धत आहे. सोडायचंच नाही आपलं काही. परंतु मंगेशजींना पाहिल्यानंतर त्यांनी मृदंग त्यांच्याकडे दिला. किती ह्या मर्यादा. एका कलावंताला पाहिल्यानंतर दुसऱ्या आनंद व्हावा, किती हा हळूवारपणा. म्हणून आपलं जे नाव विजय आहे ना आपल्या जीवनामध्ये कधीच पराजय होणार नाही. त्याचं कारण असं आहे की इतरांना विजय करण्याची वृत्ती आपल्यामध्ये आली जगामध्ये मग आपल्याला कोणीच पराजित करत नाही. किती मोठी ही वृत्ती आहे. एक कुसुमाग्रजांची कविता आहे, त्याच्या 2 ओळी म्हणतो फक्त. विजयासाठी तुमचं नाव विजय म्हणून मी काय ठरवून आलो नाही, पण दत्त भगवंत सांगताय ऐका. विजयासाठी माझी कविता कधी नव्हतीच. विजयासाठी माझी कविता कधी नव्हतीच. म्हणून भीती नव्हती तिला पराजयाची. क्या बात आहे. किती चांगलं तुम्ही वाद दिला मागून. याला म्हणतात रसिकता. बरोबर समोर यायला पाहिजे. कुसुमाग्रज असं म्हणतात की विजयासाठी मी कविता कधी केली नाही म्हणून मला पराजित होण्याची भीती नव्हती. म्हणून जगामध्ये इतरांना पराजित करणारे निघालेली माणसं कायम भयभीत असतात. मला कोणी पराजित करेल का. म्हणून जगामध्ये खरा विजय होताच व्हायचा असेल तर इतरांना विजय करा. आपल्या जीवनात कधीच पराजय येत नाही. विठाला आणि आपण सगळे श्रोतेजन खूप चांगलं आपण ऐकलंय. आतापर्यंत जे मी बोलत गेलो ना ते खूप तसं तत्वज्ञानाच्या अंगाने बोलत गेलो आणि तरीही तुम्ही ऐकलं, निघून गेला नाहीत कुणी. त्यामुळे तुम्हालाही धन्यवाद. आपण सगळेच मिळून आणि विशेषत्वाने जे त्यांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत येतो ही माईक सिस्टीम सुद्धा अतिशय चांगले आणि त्याचे ऑपरेटर सुद्धा खूप चांगले. त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवूया. खूप खूप सेवेसाठी जो घेतलेला अभंग आहे त्या अभंगाचा जो सरळ अर्थ आहे तो एकदा मी आपल्याला वाचून दाखवतो. कारण सगळ्या अभंगाचा अर्थ करणं माझ्याकडून तर शक्य नाही. म्हणून तुकाराम महाराज असं म्हणतात की देवा मज दास करी त्यांचा, मला दास कर पण कुणाचा. संत दासांचा किती झालंय. संतांच्या दास आणि त्यांच्या दासाचा दास म्हणजे किती झाले. संत 1, दासांच्या दासाचा म्हणजे कितवा नंबर आला. हा 3रा आणि 4था आला. संत दासाचा आणि मग मी बरोबर ना 4था आला. तुकाराम महाराज असं म्हणतात की मला संत दासांच्या दासाचा दास कर.
आणि मग ह्या दास्यत्वासाठी मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी. कल्पापर्यंत जरी मला गर्भवास सहन करावा लागला, म्हणजे जन्माला यावं लागलं तरी मी येईल. बर, दासाचं जीवन अतिशय बिकट असतं. तुकाराम महाराज म्हणतात, नीच वृत्ती काम परिमुखी तुझे नाम. कुठल्याही अवस्थेमध्ये मला राहू दे देवा, परंतु मुखामध्ये तुझं अखंड नाम राहू दे. आणि शेवटी मागताय, तुका म्हणे सेवे, तुका म्हणे देवे, माझे संकल्प वेचावे. हे देवा, माझे कायम संकल्प असे असावे की तुमच्या दासांच्या दासांचा मी दास असावा. विठाला कुंडरे कवरा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ. 2 मिनिटांमध्ये अभंगाची प्रस्तावित करूया. तुकाराम महाराज याच्यामध्ये म्हणतात की मला दासाचं दास कर, आणि या माध्यमातून खऱ्या अर्थाने सर्वात श्रेष्ठ मला कर, अशी त्याची भूमिका आहे. एकीकडे संसार आहे, एकीकडे परमार्थ आहे. संसाराची व्याख्या, परमार्थाची व्याख्या खूप अवघड नाही करायची. जे आपल्याला कळते त्या भाषेमध्ये येऊन करतो. आणि मी करतो म्हणजे तुकाराम महाराजांनी करूनच ठेवली अगोदर. परमार्थ, परमार्थ म्हणजे काय? ऐका, लोकांना असं वाटतं की भजन म्हणणं म्हणजे परमार्थ, कीर्तन करणं म्हणजे परमार्थ, वारी करणं म्हणजे परमार्थ. हो, ते परमार्थाचे साधन आहे, पण खरा परमार्थ कशाला म्हणतात? आपल्या जीवनामध्ये आपण उंच 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 होत चाललो की समजावं आपण परमार्थाच्या मार्गावर आहोत. आयुष्यभर भजन केलं, परंतु 10 वर्षापूर्वी जो होता त्याच्यापेक्षा अजून खाली गेला, परमार्थ नाही तो. कीर्तन करतोय, परंतु दिवसांदिवस आनंद वाढत चालला नाही, अजून फोडी येली गोरी तैसा दिसे तोंडावर. फोटोग्राफरला सुद्धा म्हणावं लागतं, बाई याची स्माइल प्लीज, हसा. म्हणजे हे आपल्या जीवनाची निरर्थकता आहे. फोटोवाल्याने सुद्धा म्हणावं हसाव म्हणून. जीवनामध्ये उंच 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 जाणं, याचं नाव काय आहे? परमार्थ. प्रमाण सांगायला पाहिजे. देव पहा हो, 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 देव पहा हो. उंच ठाई, हा उंच ठाई उभे राहा. काय शब्द तुकाराम महाराजांचे. देव पाहायचं असं आहे तर आपले काम उंच व्हायला पाहिजे, आपल्या भावना उंच व्हायला पाहिजे, आपले विचार उंच व्हायला पाहिजे. आणि किती उंच? ज्या उंचीवर देव आहे तिथपर्यंत. उंच उंच उंच. आवाज बसल्यानंतर वरचा उंच म्हणून दाखवतो. उंच 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 ठाई, उंच ठाई उभे राहा, उंच ठाई उभे राहा, उभे राहा, उभे राहा, उभे राहा. देव पाहाव, देव पाहाव, ठाई उभे राहा, उभे राहा. देव पहाव, देव पहाव, पर तू काय करावं लागेल? उंच ठाई
उभे रहा हूं. पुढे तर खूप गोड म्हणताय महाराज. देव देखिला आणि परिणाम तो ना कोणा भ्याला. एकदा देव पाहिला की मग भीती निघून जाते जीवनातले. म्हणून परमार्थ म्हणजे वर 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 जाणं. आणि संसार म्हणजे आता तुम्ही सांगताय बरं, संसार म्हणजे काय? बरोबरच येते, खाली खाली जाणं. किती खाली जाणं? महाराजांची भाषा सांगतो, रसा तळाला जाणं. नुसता संसार करणं म्हणजे कशाला जाणं? रसा तळाला जाणं. आता सोलो गाऊन सांगतो हा. चित्ती द्रव्यदारा पुत्रादी संपत्ती. अंतकरणामध्ये फक्त चित्ती, पुत्र, दारा म्हणजे बायको. चित्ती द्रव्यदारा पुत्रादी संपत्ती. चित्तामध्ये फक्त पैसा, बायको, मुलं, संसार असेल. तुकाराम महाराज म्हणतात, समानते होती पशु नर. असे माणसं दिसताना माणसं असतात, पण पक्ष्यामध्ये आणि पशुमध्ये आणि त्याच्यामध्ये काही फरक नाही. महाराजांचे शब्द आहे. कारण पशु पक्षी सुद्धा 4 गोष्टीसाठी जगतात. कशासाठी? आहार निद्रा भय मैथुनंच. फक्त खाण्यासाठी, झोपा काढण्यासाठी, कुणालाची तरी भीती वाटते म्हणून, आणि मैथुनांचे म्हणजे प्रजा उत्पत्ती करण्यासाठी. मनुष्य जर या 4 गोष्टीसाठी जगत असेल तर महाराज म्हणतात तो पशु आहे. बर, संपूर्ण आपलं आयुष्य संसाराला लावून दिलं, मिळालं काय? नर कसा दिला विसरुनी देवा. नर कसा दिला विसरुनी देवा. देवा देवा. बुडाले ते भवनदी माझी. देवाला बाजूला करून केवळ आयुष्यभर ज्यांनी संसार केला, मिळालं काय? तुकाराम महाराज म्हणतात, जर हे माणसं केवळ संसार करून तृप्त होणार असेल तर मी माझा विना ठेवून देतो बाजूला. नरक साधीला विसरून देवा. जो बंगला बांधला, मला नकारात्मकता द्यायची नाही, तुम्हाला पॉझिटिव्ह कडे घेऊन जायचं आहे. फक्त महाराजांचा आशय समजून घ्या. ज्यांच्यासाठी हे सगळं करून घेतलं, करून ठेवलंय, त्या दिवशी म्हणतात ना, तुम्ही आमच्यासाठी केलं, उपकार नाही केला तुम्ही. तुमचं कर्तव्य होतं ते. आणि याच्या पुढे सांगतो तुम्हाला मी, काय केलं तुम्ही आमच्यासाठी. ज्यांच्यासाठी आपण आयुष्य लावून दिलं, त्यांच्या मुखातून हे शब्द जेव्हा ऐकतो ना, तेव्हा नरक साधीला, जिवंतपणे नरक कशाला म्हणतात तो हा आहे, की ज्यांच्यासाठी आम्ही सगळं करून ठेवलंय त्याने आमचं अस्तित्व नाकारून टाकावं. नरक साधीला विसरोनी देवा. आणि बुडाले ते भवनदी माझी. म्हणून खाली 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 जाणं याचं नाव संसार आहे. तर हळूहळू वर वर जाणं याचं नाव परमार्थ आहे. संसारातली सगळ्यात खालची स्थिती काय आहे? त्याला शास्त्रामध्ये पामर असं म्हटले. काय म्हटले? पामर. अवघड करत नाही मी, आपल्या जवळच आहे सगळं हे. पामर कशाला म्हणावं? ज्ञानेश्वर महाराज 13व्या अध्यायामध्ये सांगतात गोड असं, न जावे तेथे जावे. जिथं जाऊ नये तिथं जातात. कुठं जातात? या रावजी. नारायणगावच्या जवळ येऊन लावणी. अरे कीर्तनात कशाला लावली? बसा भाऊजी. आता त्याच्यावर नाही वाजवत ना ते, कारण आपले टाळ आणि मृदंग फक्त संतांच्या अभंगासाठी आहे, बाकी कवितेसाठी लावणीसाठी नाही. मला फक्त समजून द्यायचं म्हणून. कशी मी राखू तुमची मर्जी, असं आहे का? तरी संगीत येते, पण कधीपर्यंत? आता माऊली त्याच्या पुढे बोलते, वेशा भोगी कवडा वेचे. किती गोड आहे का? वेशा भोगी कवडा वेचे. जोपर्यंत तुमच्याजवळ पैसा आहे तोपर्यंत या रावजी. शब्द आहे का? किती गोड आहे. वेशा भोगी कवडा वेचे, मगदार हिचे पुणे तियेचे.
पैसे संपल्यानंतर मौलींची प्रतिभा बघा, दाराला हात लावू देत नाही, पुढचा सोडा. ज्ञानेश्वरी अशी पण आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे काय नुसतं ओम नमोजाद्या वेद प्रतिपदा हे जय दुरुबा एवढ्यासाठीच नाही फक्त ती. बऱ्याच पारायण जे होतात ना, ते शब्द नीट ऐकायला येत नाही. अहो तो इतकी पुढचा आहे. मानवी जीवनाचं तत्वज्ञान त्यामध्ये लपलेलं सगळं. मग दार हिचे पुणे तिये जे. मौली म्हणतात पैसे संपल्यानंतर अरे या रावजन आता दाराला सुद्धा हात लावू देत नाही ते. आता पुढचा सोडूनच द्या, कल्पना करू नका काय. आता कीर्तनात राहा. तैसे लाजीवाने दीक्षिताचे काय सांगू. अमर त्याला म्हणावं, न जावे तेथे जाय, न पहावे ते पाय, न खावे ते खाय तेवीची तोषे. अंगा मनासी रुचावे. अंगाला बरं वाटतं ना, जिभेला बरं वाटतं ना, सकाळी पोट साफ होतं, जिभेला बरं वाटतं. अंगा मनाशी रुचावे, ए तुलेने कृत्या कृत्य नाठवे, जो करणीयाचे निनावे भलतेची खरी. आली लहर केला कहर. आजच्या काळामध्ये करणीयाचे नावे भलतेची खरी. काय पण करतो, याला म्हणायचं पामर. मग पामराचं काय म्हणणं आहे? पामराचं म्हणणं आहे मलाही मोठं व्हायचं. बरोबर की मोठं सगळ्यांनाच व्हावंच वाटतं. का बरं? कारण त्याचं मूळ जे ते मोठं आहे. कळलं का? या जगातल्या प्रत्येक माणसाला मोठं खावं आवडतं, कारण त्याचं जे मूळ आहे ना ते मोठं आहे. कारण वर जो परमात्मा आहे ना, ऊर्ध्व मूळ मद शाख मस्वत्थम प्रावरव्यम छंदांसी यस्य पर्णानि यस्तम वेद सवेदवित. अवघड पडेल थोडस, सोडा ते. त्या परमतत्वापासून जीव खाली खाली आला, त्याच्यामुळे त्याला वाटतं मी मोठं व्हावं. मग पामर मनुष्य आहे महाराज, त्याला मोठं व्हावं असं वाटत असेल तर त्यांनी काय करावं लागतं? कारण या जगामध्ये कोणीही सद्गुणाशिवाय मोठं होत नाही. मग ज्याच्यामध्ये सद्गुण नाहीये त्याने कसं मोठं व्हायचं? तो म्हणतो सद्गुण नाही ना, मग मी अवगुण धारण करतो. अरे देवानो, आता पुढचं आहे का? मुझे पहचानो. मुझे पहचानो म्हणजे काय? मला ओळखा. बरोबर की नाही? मोठेपणाची वृत्ती आहे की नाही? मग त्याला विचारलं तुला ओळखण्यासाठी तो कोण आहे? म्हणजे मै हुडॉन. थोडस माफी मागून बोलतो. आळंदीमध्ये सांगतोय, आळंदीमधून त्या रोडवरून काही मुलं फिरतात. असे मोठमोठाले त्यांचे केस आहेत, आणि तरुण म्हणत असताना त्यांच्याकडे पाहिल्यावर लाज वाटावी अशी ती पोरं आहेत. त्यांच्या बापाकडून भांडून तंडून त्यांनी त्या बुलेट घेतल्यात, आणि बुलेट तशाने ठेवल्या. त्यांनी रोडला निघाले की मग त्या बुलेटचा आवाज मोठा करायचा आणि फटाके वाजवायचे. कशासाठी? मुझे पहचान. ही तरी वृत्ती काय आहे? ही तरी वृत्ती काय आहे? ही सुद्धा वृत्ती मला कुणीतरी मोठं म्हणावं हीच आहे की नाही? त्यांना कळत नाही. फटाके वाजून मोठं होत नाही, फटाका फुटतो एक दिवस. विठाल चला वर जाऊया. पामराची वृत्ती अशी आहे की काहीतरी करून मला लोकांनी मोठं म्हणावं, पदार्थाच्या दृष्टिकोनातून. यानंतरचा पुढचा जो स्तर आहे ना, त्याला विषय असं म्हणतात. विषय कोणाला म्हणावं? शुक्रवारचे उपवास आहे, आणि संतोषी माता तिकडे खूप होती आमच्या मराठवाड्यामध्ये. इकडे आहे की नाही मला माहित नाही. आणि त्या संतोषी मातेचे उपवासच याच्यासाठी की घरामध्ये संपत्ती यावी. मैं तो आरती उतारू रे संतोषी माता. कशासाठी? पोराचं लग्न होत नाही. मुलीच्या बाबतीत त्याचा प्रश्नच मिटला. आता घरामध्ये संपत्ती यायला पाहिजे, बोरला पाणी लागायला पाहिजे. या पद्धतीनं मोठं होण्याचा प्रयत्न करणारे जे माणसं आहेत ना, त्याला विषय असं म्हणतात. आता विचारांची उंची अजून वाढली. आता पदार्थाने मोठं व्हावं असं वाटत नाही. आता माझ्या जीवनामध्ये पदार्थ किती आले गेले, मला त्यातून समाधान मिळालं नाही. मला आता अशी वस्तू पाहिजे की जी मिळाल्यानंतर खऱ्या आनंदाला मी प्राप्त होईल. त्याला म्हणावं जिज्ञासू. काय मी उद्धार पावेन,
काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझी, काय खंड येईल जन्म, पारुष्यतील धर्मा धर्म. याचा विस्तार अजून होऊ शकतो. दुष्ट घड्याळ मला म्हणते फक्त 5 मिनिटं राहिले आणि थांबता आलं असतं पुढे, पण मला जवळपास नेपाळला जायचंय. पण नेपाळला कशाला? त्या गुरख्याकडून शिकण्यासाठी की कष्ट कशी करावे चांगले, पशुपातांच्या दर्शनाला जायचं. रात्री 12 वाजता गाडी आहे. त्याच्यामुळे मला म्हणजे तुम्हाला जरी वाटलं, म्हणजे तुम्हाला वाटणारच नाही शक्यतो, पण जरी मला वाटलं की कीर्तन थोडं लांबवावं तरी लांबवता येणार नाही. याला म्हणायचं जिज्ञासू. आणि त्याच्यानंतरची सगळीत मोठी पायरी आहे की त्याला म्हणावं ज्ञानी. मुक्त. मुक्त कोणाला म्हणावं? ज्याच्या जीवनामध्ये आता कोणी निंदा केली तरी त्याचं दुःख नाही, आणि कोणी स्तुती केली त्याचाही आग्रह नाही, असं ज्याचं जीवन झालं. निंदे कोणी मारी, वंदे कोणी पूजा करी, मज हेही नाही मज तेही नाही, वेगळा दोही पासून. आता या अभंगामध्ये जी मागणी आहे, मज दास करी त्यांचा, ही मागणी नेमकी कुणाची? ही मागणी नेमकी कुणाची? पामर जो आहे त्या पामराची ही मागणी नाही. कारण पामर काय मागेल? पामर मागेल एखादी बुलट जास्तीत जास्त. ही मागणी विषयाची आहे का? विषय जो आहे त्याची मागणी आहे का? विषय मनुष्य म्हणाल नाही नाही मला स्वर्ग पाहिजे, त्याची ही मागणी नाही. जो जिज्ञासू आहे तो काय म्हणेल? मला ज्ञान पाहिजे, त्याची ही मागणी नाही. मुक्ताची ही मागणी आहे का? ज्ञानेश्वरजी, मुक्ताची मागणी आहे काही? ज्याच्या जीवनातली मागणी संपली तो मुक्त. मग ही मागणी कुणाची आहे? ही मागणी आहे मुक्त झाल्यानंतर ही ज्याच्या जीवनामध्ये भक्तीचा ओलावा आहे, अशा ज्ञानाच्या नंतर ही ज्याने आपल्या जीवनामध्ये भक्ती स्वीकारली ना, त्याची ही मागणी आहे. आणि काय मागणी आहे? मजदाच करीला, मजदाच अतिशय विरुद्ध मागणी आहे. कारण सुरुवातीला मी असं म्हटलो की या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सगळ्यात मोठं होण्याची मागणी केली. शब्द दिसताय लहान होण्याचे आणि परिणाम मोठा होण्याचा. बघा किती गोड आहे. मज दास करी त्यांचा, मला दास करा. आणि नुसतं दास करू नका, संत दासाच्या, दासाचा म्हणजे संत, संतांचे दास, त्यांचे दास आणि त्या दासाचा दास म्हणजे चौथा नंबर. खरं सांगा मला,
मनुष्याच्या जीवनामध्ये कोणाचं दास होणं हे सुखकारक आहे का दुःखकारक आहे? बरं बोला, पुढे जे आहेत आपण दुःखकारक आहे की नाही? म्हणून तर लग्न करण्याच्या अगोदर विचारलं जातं सासू आहे का तुला? नाही, मुलीला देणार आहोत मी तिथं, पण तिला सासू सासरे तर नाही ना. ते जर नसतील तर मग आता बरंच होईल अजून. आणि आले तरी आम्ही प्रशिक्षण दिलंय तिला लवकरच लवकर. गेल्यानंतर पूर्वीच्या मुली निघाल्या की माहेरच्या लोकांना वाटायचं कसं होईल या मुलीचं. आता सासरचे लोक घाबरतात, कसं असेल हे वार, आता हे वार कसं असेल. थोडक्यात काय, दास्यत्व कोणालाच आवडत नाही. मग तुकाराम महाराज कसं या अभंगामध्ये म्हणतात की मला दासाच्या दासांचा दास करा. एवढाच अर्थ आपल्याला बघायचा आहे. राहिलेले 5 मिनिटांमध्ये पुढे वारकरी संप्रदायाच्या नियमाने आपण सगळे वर हात करूया. ही इंटरवल नाहीये खरं तर. पूर्वीच्या कीर्तनामध्ये इंटरवल म्हणून मध्ये व्हायचं ते. आता लोक पळून जातील म्हणून कीर्तनकारांना कळालं म्हणून मध्ये घेतच नाही, ते शेवटीच घेतात. यानंतर 5 मिनिटं आहे बरं का, जाऊ नका. सिलेंडर करूया, समर्पण करूया आणि मोठ्या प्रेमाने भगवंताचं विठोबा रुक्माईचं भजन करूया. विठोबा रुक्मा कीर्तनामध्ये टाळ्या वाजवण्याचे अनेक फायदे. बरं आता ते फायदे जास्त सांगत बसलो तर तोटा होईल बराचसा पुढे तुमचा चिंतनाचा. पहिला फायदा असा आहे की आपण टाळी वाजवली त्याने खूप चांगलं ब्लड सर्क्युलेशन होतं. म्हणून ज्यांचे खांदे दुखत असेल, ज्यांचे पोट वाढत चाललेत, त्याने असे टाळ्या वाजवण्या चांगल्या शरीरातले सगळे पॉइंट हातामध्ये आहेत, पायामध्ये आहेत, ते पॉइंट दबल्या जातात आणि मग खूप फ्रेश वाटतं, आळस राहत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी, आवाज हॅमिंग करतोय बघा याला थोडंसं. आपल्या हातामध्ये काही धनरेषा असतात, आयुष्य रेषा असतात, अहो तो घुमतोय तो कमी करा. कथा कीर्तनामध्ये टाळी वाजवली की त्या रेषा, आयुष्य रेषा जर कमी असेल तर त्या वाढतात. आणि धनरेषा इतक्या मोठ्या होतात की फक्त जगातलं धन नाही, परमार्थ रूपी धन प्राप्त होतं. म्हणून टाळ्या वाजवत राहत जा. छान, जोरात, धन्यवाद. मजदास करी त्यांचा, संत दासांच्या दासांचा. महाराज म्हणतात मला दासांच्या दासांचं दास करा आणि त्या रूपाने खऱ्या अर्थाने माझ्या जीवनामध्ये मोठेपणे बघूया. या जगामध्ये सगळ्यात मोठा कोण आहे? सगळ्यात मोठा आहे परमात्मा. आध्यात्मिक अंगाने सगळ्यात मोठा आहे परमात्मा. बर, जर तुम्हाला पाणी आणायचं असेल, बरोबर का नाही, जाऊन पाणी आणायचं असेल तर ते पाणी जर 5 लिटर असेल तर तुम्हाला जे भांडं आहे ते पाणी एवढंच लागेल का त्याच्यापेक्षा मोठं लागेल? थोडं मोठंच लागेल ना. भांडं मोठं असेल तर त्याच्यामध्ये पाणी येईल. इथपर्यंत बरोबर आहे? बर. भगवंत सगळ्यात मोठा. बर, मग तो एवढा मोठा जो भगवंत आहे, त्या भगवंताला ज्या हृदयामध्ये साठवायचं ते हृदय भगवंता एवढं लागेल का भगवंतापेक्षा मोठं लागेल? बोला, भगवंतापेक्षा किती लागेल? मोठा लागेल की नाही? तर ही तुकाराम महाराजांची मागण्याची पद्धती किती गोड आहे बघा. भगवंत मोठा आहे आणि भगवंताचा मी दास झालो की तो एवढा मोठा भगवंत जो आहे त्या एवढ्या मोठ्या भगवंताला हृदयामध्ये आणायचं. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर. पुढे आहे का?
हृदय बंदे खाना केला आत विठ्ठल कोंडीला आत विठ्ठल कोंडीला हो मुंडेबाईंची आठवण येते म्हणून धरीला पंढरी चोर पंढरीनाथ किती मोठा आणि मग त्या पंढरीनाथाला साठवणारे संत त्याच्यापेक्षा मोठे बरोबर बर मग त्या संतांचे जे दास आहे ते संतांपेक्षा मोठे त्यांचे दास त्यांच्यापेक्षा मोठे आणि त्यांच्या दासांच्या दासाचा दास या सगळ्यापेक्षा मोठा मज दास करी त्यांचा संत दासांच्या रामचंद्र प्रभू 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून अयोध्येला परत आले झाले राम राज काय उन्हे आम्हासी धरणी धरी पीक गाई ओळल्या मसी राम वेळोवेळा मी गाऊ ओविये रामांचा राज्याभिषेक झाला आणि मग सीतामय्याने ठरवलं की या वानरांनी आपल्यासाठी खूप कष्ट घेतलेत प्रत्येकाला काहीतरी पुरस्कार द्यायचा बघा आणि मग हनुमंत जे आले हनुमंतांना पाहिल्यानंतर रामचंद्र प्रभूंच्या डोळ्यातून घळघळ पाणी यायला लागलं रामचंद्र प्रभू भरतांना सांगतात भरतजी या कपींच्या ऋणातून आपले सगळं रघुवंश कधीच उत्तीर्ण होऊ शकत नाही एवढे उपकार याने आपल्या रघुवंशावर केले भरत भाई गायला लागलं की थोडासा विकू द्यायचा भरत भाई कपीसे उरून नाही आता कीर्तन संपत चाललंय आता जमेल ना भैरवी आली तर भरत भाई कपीसे उरून याच्या ऋणातून आपण कधीच उत्तीर्ण होऊ शकत नाही सीतामाई म्हटले कसं होणार नाही त्यांच्या गळ्यामध्ये जो हार होता एका एका मोत्याची किंमत हजारो पृथ्वी जर विकत घेतल्या अनेक पृथ्वी जर एकत्र आणल्या तरी त्या पृथ्वींना मोल करता येणार नाही अशा एका एका मण्याची किंमत होते हनुमान जी पुढे आल्यानंतर हनुमान जी बहुत बड़ा काम आपने किया है राम जी ने आपका सब बता दिया गळ्यामध्ये असलेला जो नवलखा हार होता तो हनुमानजीच्या अंगावर फेकला आणि अंगावर फेकल्यानंतर हनुमानजीने तो घेतला आणि घेतल्यानंतर एक एक मणी फोडायला लागले सीतामय्या म्हटले काय आहे गळणे लोक अरे हा हार काय या मण्याची किंमत काय आणि तो एक एक मणी फोडतोय तिथं असलेले बिभीषणजी म्हटले हनुमानजी तुम्हाला कळतंय का काही सीतामय्याने दिलेला हार त्या हाराची किंमत किती आणि तुम्ही तो फोडून पाहताय काय पाहताय सांगितलं मी एकच पाहतो की माझा राम आहे का याच्यामध्ये माझा राम कुठे दिसत नाही मग बिभीषणजी म्हटले त्या मोत्यामध्ये आणि त्या मण्यांमध्ये बघताय राम तुमच्यात आहे का म्हटले फक्त राम नाही राम सीता आणि लक्ष्मण पूर्ण दरबार आहे श्रीराम जानकी बैठे मेरे तन मन में रामजी एवढे मोठे आणि त्या रामजीला आपल्या हृदयामध्ये साठवणारे हनुमानजी किती मोठे मग दास करी त्यांचा संत दासांच्या दासांचा बस अजून एक मुद्दा संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करत असताना वारकरी संप्रदायाचे ज्ञानेश्वर महाराज पाया आहे ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवाला या ज्ञानेश्वर महाराज पाया नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार नामदेव महाराज त्याचा कोट झाले
जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. वारकरी संप्रदायाचा खांब कोण? एकनाथ महाराज, जनार्दन स्वामी. आता बघा, ज्ञानेश्वर महाराजांचे दास नामदेव महाराज, नामदेव महाराजांचे दास एकनाथ महाराज, बरोबर की नाही? आणि एकनाथ महाराजांचे दास तुकाराम महाराज. शरण शरण एकनाथा चरणी माथा ठेविला, बरोबर की नाही? त्याचा परिणाम असा झाला की या सगळ्या संतांना तुकाराम महाराजांनी हृदयामध्ये ठेवलंय. आणि त्याचा परिणाम तुका झाला से कळस. भजन करा सावकाश संत कृपा झाली. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवनाचा कळस झाला, पण याच्यासाठी काय केलं मी? तुका म्हणे ज्ञानेश्वरा, पुढे आहे का, राखा पाया पैकिंग करा मज दास करी त्यांचा. संत दासांच्या श्रीकृष्ण भगवंताचे मूळ पुरुष, त्यांचं नाव यदू. हे यदू आपल्या दरबारामध्ये राहत असताना त्यांच्यामध्ये एक प्रकारचा एक गुण होता की अनेक समुदायामध्ये त्यांना महात्मा ओळखला जायचा. शेवटचा मुद्दा आणि थांबणार आहे मी आता. समुद्र वलयांकित संपूर्ण पृथ्वीचे राजे यदू आपल्या महलावर एक दिवस फेरफटका मारत होते. आणि त्याच नगरीमध्ये एक बाजार भरला होता. तो बाजार भाजीपाल्याचा नव्हता. हिरे जवारा सोने चांदी यांचे अनेक व्यापारी तिथं आले होते. काही विकित होते, काही खरेदी करीत होते, काही दाखवित होते, काही जगाला दाखवित होते. आणि तिथं एक अवधूत आला की ज्या अवधूतांच्या चेहऱ्यावर ब्रह्मानंद ओसंडून वाहतोय, ज्याने आपल्या अंगामध्ये कपडे सुद्धा घातलेले नाहीये. आणि जाता जाता एखाद्याचा धक्का लागला की माणसं म्हणायचे, बाबा अरे इधर कैसे आ गए, हे संन्यासी का प्रांत नाहीये, या संसारी लोक घुमते हैं. आणि मग त्या महलावरून त्या यदूने पाहिलं की हा अवधूत आहे. त्याने ओळखलं हा अवधूत कोण आहे, भगवान दत्तात्रय आहे. आणि ते पाहिल्या बरोबर आपल्या महलावरून तो पळायला लागला. पळता पळता धोतर अडकायला लागलं. धोतर काढलं, फेकून दिले. लंगोट सुद्धा फेकून दिले. आपला मुकुट बायकोच्याकडे फेकून दिला आणि सांगितलं, आलो तर परत घे, नाही आलो तर देऊन टाक कोणाला तरी. अवधूताला पाहत असताना गळ्यामध्ये असलेल्या सोन्याच्या माळा डोळ्यापुढे यायला लागल्यात. माळा तडा तडा तोडण्यात फेकून दिल्या. आणि या अवधूताने पाहिलं, कोणतरी राजपुरुष माझ्याकडे धावत येतोय. अवधूत पुढे पळतोय, यदू मागे पळतोय. समुद्राच्या किनाऱ्यावर असलेले काटेरी झुडप, या काटेरी झुडपाने यदू राजाचे सगळं अंग सोलून निघालं. रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या. आणि मग एका ठिकाणी हा अवधूत थांबला, शांत थांबला. आणि मग हा यदू तिथं आला आणि त्याने नमस्कार केला. जिथून मी निघालो होतो तिथून थांबणार आहे आता. त्या अवधूताने विचारलं, दत्ताने विचारलं, काय येतोय माझ्या मागे? तुझ्याकडे राज्य आहे, तुझ्याकडे नौकर चाकर आहे, तुझी बायको सुंदर आहे, बायकोने बायका आहेत, सगळं तुझ्या मनासारखं आहे, का माझ्या मागे पळतोय? त्यानंतर महाराज, माझ्याकडे सगळं काही आहे, पण तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे ना, तो आनंद माझ्या स्वप्नात पण नाहीये. काय पाहिजे? तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद आला तो कुठल्या कारणाने आला, तो आनंद मला द्या. वनवासळे तोही थडी गजे द्या आता विको गजे गंगा जळी दिधली बुढी त्यासीन लागती तापाच्या ओढी तैसा निरवडी तुझ देखो जय ते राहू द्या. यदू अवधूतांना असं म्हणतो की सगळ्या जंगलाला आग लागलेली असावी आणि त्या अरण्याच्या मधोमध थंड पाण्याचं सरोवर असावं. त्या थंड पाण्याच्या सरोवरामध्ये एखादा मदमत्ता असती शिरला,
आजूबाजूला आग लागलेली आहे, अरण्यामध्ये असलेले पशु पक्षी प्राणी त्या आगीनं होरपळून मरत आहे, परंतु पाण्यामध्ये सरोवरामध्ये बसलेला मदमस्त असते त्या ज्वाळा त्याच्यापर्यंत येत नाही. जगामध्ये संपत्तीवान माणसं दुःखाने होरपळताय आणि तुमच्याकडे काही नसताना त्या मदमस्त हस्तीप्रमाणे तुम्ही प्रसन्न आहात. त्याचं रहस्य सांगा. अवधूत सांगतो त्याचं रहस्य सुद्धा हेच आहे की मी माझ्या जीवनामध्ये 24 गुरु केले आणि त्या 24 गुरूंच्या माध्यमातून मी काय केलं, माझ्या जीवनामध्ये हा आनंद मिळवून घेतला. तेव्हा तो यदू सुद्धा म्हटला असेल, मजदास करी त्यांचा संत दासांच्या दासांचा, मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी. कल्पापर्यंत गर्भवास घ्यावा लागला तरी चालेल, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. अशी अवस्था आमच्या हृदयाला प्राप्त होण्यासाठी त्या संतांचं मोठ्या प्रेमाने भजन करूया. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. सगळ्यांना वाटतं मालक व्हावं. काही घराचे मालक आहेत, काही गल्लीचे मालक आहेत, काही गावाचे मालक आहेत, काही तालुक्याचे मालक आहेत, सोडा काही देशाचे मालक आहेत. पण मालक जरी व्हायचं ना तर काहीतरी मर्यादा येतात, पण सेवक जर व्हायचं ना सर्व विश्वाचा सेवक होता येतात. पण तुकाराम महाराज म्हणतात मालक बनू नका, मालक बनण्यामध्ये फटके आहेत. आणि एखाद्या समर्थ महापुरुषाचा आश्रय जीवनामध्ये आला की जीवन निर्भय होऊन जातं. म्हणून दत्त भगवंताची जयंती कशासाठी करावी, तर एक समर्थ महापुरुषाचा आश्रय मिळावा आणि त्याने जीवनामध्ये आनंद यावा, प्रत्येक क्षण उत्सवमय बनावा. त्यासाठी हे सगळे उत्सव करायचे. भगवान दत्तात्रयांच्या कृपाशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये हे मोठेपण यावं, हे उंची प्राप्त व्हावी आणि तो आनंद आमच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला यावा, अशी दत्तात्रय भगवंताच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देऊया. खूप प्रेमाने श्रद्धेनं आपण श्रवण केलं, मला सहन केलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो.